गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। तरी प्रस्तुत आता गुणीही. तर तुम्ही नित्यपाठ जर स्वामींचा पाठ केला असेल तर तुमच्या हे लक्षात येईल की या ज्या ओव्या आहेत त्या नित्यपाठातल्या ओव्या आहेत. म्हणून ही जी ओवी, या लागी सुमन आणि शुद्धमती जो आनंदकू अनन्यगती पैगा गोपेही परित्या प्रती चावळी जे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचून आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी सांगेन ज्ञान सहज विज्ञानेसी. माझ्या अंतःकरणात असलेली गुप्त गोष्ट सांगण्याकरता जसा सद्गुणी पुरुष आवश्यक आहे तसा सद्गुणी सध्या तरी तुझ्या वाचून कोणी नाही. म्हणूनच अंतःकरणातील गुप्त गोष्ट आहे तरी मला तुझ्यापासून लपवून ठेवता येत नाही. आता अर्जुना, मी तुला वारंवार गुज सांगतो म्हणताना कंटाळा वाटेल तेव्हा विज्ञानासह ज्ञान मी तुला सांगणार आहे. म्हणून तुला कंटाळा येईल कारण मी वारंवार सांगणार आहे आता, परंतु म्हणून तो कंटाळा येऊ नये म्हणून तुला अनुभव पण देणार आहे. बघा कुठल्या नव्या अध्याय सांगतात आणि मग 10वा 11वा तर पूर्ण अनुभव देऊन टाकला त्यांनी. म्हणून हे अगोदर त्यांना काय घडणार आहे हे अगोदर माहिती असतं. आलं का लक्षात? त्यांना माहिती असल्याशिवाय असं शब्द येतील का? म्हणून विज्ञानाचं ज्ञान मी तुला सांगणार आहे. त्यासाठी आणि तुझ्यापासून मला हे लपवून ठेवायचं नाहीये, हे एक महत्वाची गोष्ट असते. म्हणून योग्य जाणीवेमध्ये योग्य व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीपुरतं ज्ञान हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं असतं. म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये त्यांच्या समोर जी कोणी लोक असतील, काही योग्य असतील काही अयोग्य असतीलही, आपण काय असं म्हणत नाही, परंतु अयोग्य माणसं आहेत म्हणून त्यांनी ज्ञान लपून ठेवलं का? नाही ठेवलं. लक्षात? कारण ते योग्य माणसावरती अन्याय झाला असता. लक्षात? आणि हे ज्ञान जे सांगितलं गेलं हे फक्त काही त्या 10 लोकांपुरतंच सांगितलं गेलं का? असंही नाही. पुढे आपल्यापर्यंत ते ज्ञान पोचतं करणं होणं, मग त्याच्यामध्ये कित्येक योग्य अयोग्य लोक येऊन गेली असतील. असा विचार करा. म्हणजे योग्य ज्ञान त्यावेळेला अर्जुन हा योग्यच होता आणि तो कृष्णाने पारखलेला होता म्हणून त्याला त्यांनी संपूर्ण ज्ञान सांगितलं. पण प्रचार आणि प्रसार कशाला म्हणतात? तो प्रसार सर्व लोकांपर्यंत भगवद्गीता आणून पोचवणं आणि सर्व लोकांना त्या भूमिकेत आणण्याचा प्रयत्न करणं, हा जो पुढचा कार्यक्रम आहे, हा संपूर्ण कार्यक्रम 700 वर्षांनंतर, म्हणजे 700 काय, तुमच्या ज्ञानेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण ते ज्ञानेश्वर कित्येक हजारो वर्षाचा कालावधी गेला असेल त्याच्यानंतर झालेली घटना आहे. म्हणजे भगवद्गीता संस्कृत जाणणाऱ्यांपुरतीच मर्यादित होती ना, कारण त्यावेळेस संस्कृत भाषा समृद्ध होती. पण हळूहळू ते डिटोरिएशन झालेलं आहे, एकदम झालेलं आहे असं नाहीये. त्यामुळे ते जे ज्ञान आहे ते ज्ञान परत वरच्या भूमिकेत आणण्यासाठी हा संपूर्ण प्रयत्न ज्ञानेश्वरांचा दिसतो याच्यामध्ये. म्हणून विज्ञानाचं ज्ञान मी तुला सांगणार आहे असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे.
म्हणून ज्ञानेश्वर इथं बरोबर हात राखून राहतात. त्यांनी मी तुम्हाला देतो असं कुठेच म्हटलेलं नाहीये. फक्त चांगदेवाला सांगितलं, लक्षात घ्या, चांगदेवाला सांगितलं की त्याला कुठं बरोबर हिट करायचंय ते. म्हणून त्याला ते ज्ञान त्याच्या जाणीवेपुरतं त्यांनी दिलं आणि त्याला मोकळं केलं. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने चांगदेव हा त्यांचा अर्जुन होता, वरच्या जाणीवेतला अर्जुन होता. अशी एक भूमिका आपल्याला तिथं थोडीशी घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय, कसं, कुठं, कसं घडतं ते. असो, परी तेची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढीजे फाडो वाडे पारखून या, का चाचूचेनी सांडसे, सांडीजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देऊ. खरी व खोटी वस्तू परस्परात मिसळल्या असता ज्याप्रमाणे त्यांना पारखून अलग केले जाते, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान पारखून अलग करून सांगणार आहे. किंवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचरूपी चिमट्याने मिसळलेले दूध पाणी अलग करावे, त्याप्रमाणे मी हे तुला मिसळलेले ज्ञान विज्ञान अलग करून सांगतो. मम वारयाचिया धरसा, पडिन्नला कोंडा का नुरेची दैसा, आणि कणाचा आपैसा राशिवा जोडे, तैसे जे जाणितले साठी, संसार संसाराची गाठी, लावून बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या. किंवा मळलेले धान्य भूस व बी मिळून असते व आणि ते वाऱ्याच्या प्रवाहात धरल्यावर कोंडा उडून जातो आणि खाली सहजच धान्याचा ढीग पडतो, त्याप्रमाणे जे विज्ञानासहित ज्ञान जाणले असता विज्ञानरूप सर्व संसार संसाराच्या गाठी लावला जातो व पुरुषाला मोक्षलक्ष्मीच्या सिंहासनावर बसविते. म्हणून विज्ञानासहित ज्ञान जाणलं पाहिजे, म्हणजे अनुभवात ज्ञानम असं जे मी म्हणले ना, कारण ज्ञानाला कसं आहे, ज्ञान हे ज्ञान आहे. आता याच्यामध्ये ही ज्ञानेश्वरी आहे. आतापर्यंत जे काही अभ्यास झाला असेल याचा आपल्याला अनुभव आहे का? अनुभव नाहीये का? आहे. अनुभव नाहीये का? नाहीये, आहे की नाही? असं का होतंय? याचं कारणच हे आहे की ज्या अनुभवाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पटलेल्या आहेत. म्हणजे आपल्यामधल्या ज्या अर्जुनाच्या अगोदरच्या जाणीवेतल्या गोष्टी आहेत, ज्या अज्ञानजन्य गोष्टी आहेत, त्या आपण अनुभवत असतो, म्हणून ते आपल्याला पटत जातं सुरुवातीपासून. कर्म हा आपल्या जीवनाचा भाग आहे, भक्ती हा आपल्या जीवनाचा भाग आहे, ज्ञान बुद्धी हे आपल्या जीवनाचा भाग आहे. पण बुद्धी प्रज्ञानात घालायची हा विशेष भाग आहे. भक्ती ईश्वरमय करून भक्ती योग साधायचा हा विशेष भाग आहे. ज्ञान हे विज्ञानात आणायचं हा विशेष भाग आहे. म्हणून आपण कुठेतरी 40-50 पर्यंत येऊन पोहोचलेला असतो आणि पुढचा प्रवासच खूप अवघड असतो. म्हणजे पुण्यातनं निघायचं, बद्रीनाथ पर्यंत जायचं, किंवा मला माहित नाही आता एक्झॅक्ट एव्हरेस्ट वगैरे कुठे आहेत म्हणून, परंतु त्या तिथपर्यंत पोहोचायचं तळापर्यंत, आणि एव्हरेस्ट पाहिल्यावर अरे बापरे, म्हणजे एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचायला पुणे ते एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास ह्याचा काही उपयोगच नाही असं वाटतंय, कारण पुढचंच खरं अवघड आहे. तसा हा भाग आहे एक प्रकारे. कारण आता कसं होतं, आता स्टीप चढ आहे. आतापर्यंत वाहनही होती, वाहनं कुठली होती? पूजा होती, सण आपल्या घरात आपण जे काही देवाच्या उपासना करत आलो ते होते, जप होते, विविध प्रकारचे क्षेत्रांना भेटीगाठी होत्या, वाचन होतं, चिंतन होतं, हे सगळं होतं आतापर्यंत. म्हणून तर तुम्ही एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत पोहोचलात ना.
पण आता एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला ज्ञान लागतं, पण एव्हरेस्ट वरती जाऊन पोहोचण्यासाठी, टोकावरती पोहोचायला ते ज्ञान विज्ञानात आणावं लागतं. तो त्याच्यातला फरक आहे. आता काय करणार त्याला? म्हणून विज्ञान काय आहे ते तुला अनुभवात आणावं लागणार आहे. म्हणून प्रत्येक स्टेप चढत चढत जाताना तर दम कसा लागतो, श्वास कसा चालतो, या सगळ्याचा अभ्यास आहे. हा करावा लागणार. आणि प्रत्यक्षात काय घडणार हे माहितीच नाही. आणि मग तो समजा उंच सुळका आडवा तिडवा काहीतरी मध्ये लागला तर कसं करणार? म्हणून तो आपण योग चळाच्या निमथावरतीच आहोत, पायथ्याशीच आहोत, लक्षात ठेवा. म्हणून हा पायथ्यावरतीच आपण अजून रुंजी घालतो आहोत आणि नुसतीच तयारी करतोय. अरे बापरे केवढं चढायचे, अरे आणि पायथ्यावरतीच ओंकार देत बघतो. वरच धुसरत सगळं ढगात, तर दिसतच नाहीये एव्हरेस्टचं शिखर. तसा काहीसा प्रकार आहे इथं, लक्षात या. त्याच्यामुळे हे सांगायला खूप सोपं आहे. काल लक्षात द्या ना माझं, ते उदाहरण छान आहे, म्हणायला खूप छान आहे. अतिमानसिक शक्ती, अतिमानसिक जाणीव, विश्वमय, विश्वातीत परब्रह्म आहे. परंतु बाबा तू कुठेच बघ पहिले, आहे की नाही? हा, तू कुठेच हे बघ ना. आपण आपल्याला बघायला तयार नाही होत कुठं तरी. आणि मग त्यांनी असं सांगितलंय रिजेक्शन, ऍस्पिरेशन, सरेंडर वगैरे. काय कुठलं रिजेक्शन, काय कशाची खातात माहित नाही. आणि बसलोय आपण काय करतो. असो, जाऊ द्या, तो विषय वेगळा. परंतु सांगण्याचा हेतू काय, म्हणून जे विज्ञानासहित ज्ञान जाणले असता विज्ञान रूप सर्व संसार संसाराच्या गाठी लावला जातो. बघा, हा म्हणून त्यांनी इथं खूप स्पष्ट केलंय की विज्ञान रूप सर्व संसार संसाराच्या गाठी लावला जातो व पुरुषाला मोक्ष लक्ष्मीच्या सिंहासनावर बसवले जाते. बघा, आता इथं त्यांची जी शब्द योजना आहे ना ज्ञानेश्वरांची, ती खूप विचार करण्यासारखी आहे. ते काय म्हणतात, विज्ञान रूप सर्व संसार. म्हणून हा सर्व संसार जो आहे हा आपल्या अनुभवात येतो ना. मग तो अनुभवात नाही आहे का आपल्या? तो अनुभवात आहे, पण त्याच्या आतमध्ये जे चैतन्य बसलेलं आहे ते शोधून निरक्षीर विवेक, म्हणून तो ते चैतन्य काय आहे ते ओळखा असं सांगितलंय. म्हणून ते भुसा असला आणि दाणे असले तरी ते वाऱ्यावरती तुम्ही करा, भुसा उडून जातो, खाली दाणे उडतात. म्हणजे काय, राजहंस करतो काय, तो पाणी टाकून देतो पण दूध पितो ना. तो काय वेगळं करतो म्हणजे काय, दूध वेगळं दाखवलं आणि पाणी असं नाही करत की तो दूध पिऊनच टाकतो. तो ठेवत नाही दूध, उरतं ते पाणी उरतं. असं आहे, त्याचा अनुभव तो सोडत नाही. म्हणून या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही राजहंसासारखे राहा, थोता देई उडाय, फक्त पाहिजे तेवढंच घ्या. आणि असं जो करतो, म्हणून विज्ञान रूप सर्व संसार. मग हा अनुभव नाही का आपला? हा अनुभव घ्यावा लागणार आहे ना. यासाठी हा प्रयत्न करावा लागणार आहे. आपण काय करतो, चोथ्या सकटच खातो सगळं आणि म्हणतो की त्याच्यात फायबर्स असतात म्हणे. कसले फायबर्स? तुम्हीच विचार करा, आहे की नाही? हल्लीची टेक्नॉलॉजी आहे, फायबरस अन्न खाल्लं पाहिजे वगैरे. ते शारीरिक आहे, ठीक आहे, सोडून देऊ विषय, तो आपल्याला नाही करायचं म्हणायचं काही. परंतु सांगण्याचा हेतू असा आहे त्यातला की आपल्याला नेमकं काय हवं आहे हे कळायला पाहिजे. त्या दृष्टीने म्हणताय. म्हणून विज्ञान रूप सर्व संसाराच्या गाठी लावला जातो. म्हणून विज्ञानासहित ज्ञान जाणले असता, पण संसारामध्ये हे ज्ञान वापरलं गेलं पाहिजे. संसार म्हणजे हा सगळा संसार, विश्वसंसार आणि आपल्या जीवनातला कौटुंबिक संसार, ज्याला आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व घटना आपण म्हणतो, गोष्टी म्हणतो, त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागे ईश्वराची जाणीव कशी आहे हे समजूनच वागायचं. हे समजून वागायचं म्हणजे तुमची रिॲक्शन ॲटोमॅटिक न्यूट्रल होते. कारण हे ईश्वराने पाठवलंय ना.
असा विचार करा की तुम्ही रिॲक्शन कशी द्याल त्याला. असा सातत्याने विचार करा. ते अवघड जातं गणित आहे की नाही. आता समजा तो आला कुरिअरवाला आहे की नाही, त्यांनी सांगितलं ते काय सगळं केलं, हे ईश्वराने पाठवलंय असं समजून मग त्याला रिॲक्शन कशी द्यायची. कारण त्या माणसाची काही चूक नाही असं आपण गृहीत धरू. कारण तो जो फुटलेलं त्याला दिसत नाही असं थोडीच म्हणता येतं तुम्हाला. त्याला दिसलंच असणार ना. त्यांनी एक्सपेक्ट केलंच असणार आहे हे इथं वर गेल्यावर काहीतरी गोंधळ होणार आहे देताना आहे की नाही. कारण फुटलेलं पाकिट आहे, कोणी एकदम कसं घेईल. हा इथला नियम आहे ना. इथल्या नियमाप्रमाणे लोक वागणार. मग त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, पण त्यांनी सांगितलं, पण आपण पाहिलं, पण शेवटी ते आलंय, वस्तू चांगली आहे ना, ठीक आहे, फेअर इनफ. मग बाकीचा तो उडून गेला ना, जाऊ दे काय. असा विषय प्रत्येक जाणीवेमधनं ठेवावा लागणार आहे. कारण शेवटी विवेक तर करावाच लागणार, शहानिशा तर करावीच लागणार ना. म्हणून खरंच ती व्यक्ती, म्हणजे मी दोन्ही अर्थाने म्हणतोय. शहानिशा म्हणजे कसं, आणि हे अर्जुनाला सांगतायत ते. म्हणून तुला ही शहानिशा करता यायला पाहिजे की समोरनं येणारी व्यक्ती खरंच चांगल्या मनाने आली आहे का वरवरच्या जाणीवेतनं आली आहे. म्हणून तू टेम्परिंग राहा, कीप टेम्पर्ड युअरसेल्फ. चालत राहा, काळानुरूप तुला कळेलच. म्हणून त्या कुठल्या डिस्टन्सवरती कोणाला कसं ठेवायचं हाही विषय परत आलाच ना त्याच्यामध्ये. म्हणून ज्याचं त्याचा डिस्टन्स आहे, प्रत्येकाचा डिस्टन्स. म्हणून आमच्या इंग्रजीमध्ये नाही, इंजिनिअरिंगमध्ये डिस्टन्स पीस नावाचा प्रकार आहे ना. त्याच्यात डिस्टन्स पीस ठेवला जातो. दोन जाणीवांच्या मध्ये तो डिस्टन्स पीस असतो. तो पीस का असतो, तो काढला की ते एक होतं. पण मग एक व्हायचं का नाही हे ठरवायला पाहिजे ना. तो विवेक आहे. डिस्टन्स पीस इज अ विवेक. लक्षात घ्या. म्हणजे ऑटोमॅटिकच दूर जाते तिथं डिस्टन्स पीस घालायचा प्रश्नच येत नाही. आलं का लक्षात. ते ऑटोमॅटिकच जाते. मग ती ईश्वराची इच्छा समजावी लागणार आहे. ईश्वरच जिथे डिस्टन्स पीस घालतो आहे तिथं आपण कशाला काळजी करायची, असाही विषय आहे ना. कारण खूप घटना आपल्या आयुष्यात अशा जातात आणि इकडे बघताना नाही तर आपल्याला वाईट वाटतं. बघा आहे की नाही, लग्न झाली की मुलगी माहेर सासरी जाणार, किती बायका रडतात. म्हणजे त्या माहेरी असण्यापेक्षा सासरी जास्त सुखात असतात, तरी सुद्धा या रडत असतात. काय लॉजिक आहे का. पण इथं हे जर ऍक्सेप्ट केलं की हे नियतीनेच ह्या डिस्टन्स स्पेस घातलेला आहे, आपण कशाला त्रास करून घ्यायचा. असं वागावं लागणार आहे आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे. म्हणजे मी थोडंच काय नाही तुम्हाला हे सांगितलं, पण हे जर वागायला गेलं नाही तर त्रास कोणाला होणार, आपल्या आत्मजाणीवेला होणार. आणि आपल्याला ईश्वर ओळखता येत नाही, मग प्रॉब्लेम येतो तो तिथं येतो. ईश्वर ओळखण्याचा प्रश्न आहे हा. म्हणून विज्ञानरूप सर्व संसाराच्या गाठी लावला जातो. व अशी जी व्यक्ती होते व पुरुषाला, बघा पुरुषाला मोक्ष लक्ष्मीच्या सिंहासनावर बसवतो. आता मोक्ष लक्ष्मी म्हटलेलं आहे आणि पुरुषाला म्हणजे या अशा प्रकारच्या ज्ञान जाणीवा ज्या तयार होतात. तो ज्ञानी माणूस तयार कशातनं झाला, आजूबाजूच्या प्रकृतीने झाला. आणि प्रकृती हे पर्यायचं म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणून जी घटना आपल्याकडे येते, तयार होत असते, ती प्रत्येक घटना हे लक्ष्मीचं स्वरूप आहे असं समजा. परत बदल आला आहे की नाही. आपण काय समजत असतो, ईश्वराचं स्वरूप आहे, ईश्वराने पाठवलंय. पण ईश्वर तर काहीच करत नाही, तो कसं पाठवेल. मग ते आलं कोणाकडनं, तर पराशक्तीनी अपरा होऊन ती मायाचं स्वरूप धारण करून ती घटना, ती व्यक्ती, ते नामरूपात्मक अस्तित्व माझ्यापर्यंत येऊन पोचतं झालं. असा विचार
जेव्हा त्या बुद्धीत होतो, प्रज्ञान जाणीवेत होतो, तेव्हा ती बाई असो का स्त्री असो, तो पुरुष, कारण ही ज्ञान जाणीवे, लक्षात घ्या, प्रज्ञान स्थितीतली अनुभूती ही थेट सत्य जाणीवेला जाऊन भिडते. म्हणून सत्य ज्ञान याची मूळ अस्तित्वाशी जे संबंध येतो, तो पुरुष या संपूर्ण साम्राज्यावरती, प्रकृतीच्या साम्राज्यावरती अधिष्ठित होतो. म्हणून मोक्ष लक्ष्मी म्हटलेलं आहे. लक्ष्मी शब्द का वापरला याच्यासाठी हे विचार करावा लागणार आहे. असं म्हणून आणि सिंहासनावर बसवले जाते. आता हे किती गुह्य झालं की नाही ज्ञान. म्हणून पुढे काय येणार आहे याच्यातनं लक्षात येईल आपल्या. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तव्ययम. हे ज्ञान म्हणजे सर्व विद्येत, म्हणजे सर्व ज्ञानात श्रेष्ठ होय व सर्व गुह्यातही गुह्य होय. हे अत्यंत पवित्र, म्हणजे सर्व पवित्रात पवित्र आहे, त्याचा साक्षात अनुभव येतो. हे ज्ञान धर्माला धरून आहे. म्हणजे याचे हे ज्ञानाचं जेव्हा आकलन होतं आणि तुम्ही या ज्ञानाप्रमाणे चालायला लागता, त्याच्यामुळे धर्माचा ऱ्हास होत नाही. उलट धर्माला वेगळ्या एका काय म्हणतात स्टेजवरती आणलं जातं, वेगळ्या भूमिकेमध्ये धर्माची जाणीव येते. धरून, म्हणून ते धर्माला धरून आहे. ते प्राप्त करून घ्यायला अत्यंत सोपे आहे व प्राप्त झाल्यावर अक्षय टिकणारे आहे. हे अर्जुनाला सांगता येतं सोपं आहे वगैरे. एक लक्षात घ्या. आणि त्यासाठीच्या रिक्वायरमेंट ऑलरेडी त्यांनी सांगितलेल्या आहेत, काय पाहिजेत श्रद्धेच्या, तुमच्या निरागसतेच्या वगैरे सर्व. बरोबर. म्हणून सर्व विद्येत म्हणजे सर्व ज्ञानात श्रेष्ठ होय. आता हा विषय ना, हा थोडासा समजून घ्यायला पाहिजे. ज्ञान कसं आहे, ईश्वरापासून, ईश्वर तर ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आहे. हा विषय आपण पाहिला. आणि ज्ञान त्याच्या जाणीवेतनं, ज्ञान जेव्हा जी स्फूर्ती आली त्याला, मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म, या जाणीवेतनं ते त्याच्यातलंच ज्ञान आकारात यायला लागलं. म्हणजे त्याचं ज्ञान विभाजित झालं असं थोडक्यामध्ये. आणि त्या ज्ञानातनं अष्टधा प्रकृती निर्माण झाली. त्या ज्ञानातनं 84 लक्ष योनी निर्माण झाल्या. म्हणजे ईश्वर जर समजून घ्यायचा असेल, आपण नेहमी असं म्हणतो की कुठलीही व्यक्ती तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तर ती काय करते याच्यावरून समजून येतं. लक्षात घ्या. म्हणून त्या माणसाच्या कर्मामधनच ती व्यक्ती कळते. म्हणून त्याचं कर्म जर समजून घेतलं तर ती व्यक्ती काय ते कळतं आपल्याला. म्हणून बाकी कोणाला काही जास्त विचारत बसायची काही गरज नसते. ती व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत काय करत असते, आणि नुसतं एक दिवस नाही तर पुढे आयुष्यभर 365 दिवसाचं जीवन ती व्यक्ती कशा प्रकारे जगत आलेली आहे. तसं नुसतंच 1 वर्ष नाही तर असे एक तप ती व्यक्ती वर्षानुवर्ष कशी जगत आलेली आहे. हा सर्व त्याच्या कर्माच्या जाणीवेतनं तयार झालेलं त्याचं व्यक्तिमत्व असतं. मग ईश्वर कसा समजून घेणार तुम्ही. ईश्वर सुद्धा त्याच्या कर्मामधनं समजून घ्यावं लागणार आहे. मग ईश्वराचं कर्म काय. मग या सगळ्या ज्या अघटित घटना आहेत की ज्याच्यामध्ये आपण सुद्धा तयार झालेलो आहोत. आता आपल्याला स्वतःला तयार करायचं असेल तरी आपल्याला तयार करता येतं का. मी आता मस्तपैकी तुमचे डोळे तयार करून देतो, असं काही होऊ शकतं का कधी. कोणीही करू शकत नाही. म्हणून ईश्वर निर्मित वस्तू आज तागायत जगात कोणी निर्माण करू शकत नाही. आणि जर कुठल्या वस्तूंची बाकीची निर्मिती काय आहे की ईश्वराने निर्माण केलेल्या,
म्हणजे त्याच्या कर्मातनं व्यक्त झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातच भेसळ करत करत नवीन वस्तू निर्माण करणे हा माणसाच्या डोक्यातला उद्योग आहे. बरोबर आहे की नाही? हा माणसाच्या डोक्यातला उद्योग नाही का? आता तुम्ही म्हणा हे टेबल तयार केलं, ते म्हणाल हे टेबल माणसाने तयार केलं. बरोबर आहे, माणसाने केलं, पण त्याच्या बुद्धीचाच व्यापार आहे फक्त हा. त्याने मूलद्रव्यातनं म्हणजे पृथ्वी तत्वातनं काही वस्तू गोळा केल्या, त्यांनी डोक्याने काय त्याला वाटलं त्याप्रमाणे अनालिसिस केलं, त्यांचं मिक्सचर केलं, त्यांना प्लास्टिक तयार झालं. ॲल्युमिनियम होतच, ते त्याचं प्युरिफिकेशन केलं. काही ठिकाणी तर डायरेक्ट ॲल्युमिनियम सुद्धा मिळालं असेल, त्याच्यातनं होत गेलं, त्यातनं ॲल्युमिनियम केलं, त्याच्यावरती रोलर फिरवले, आकार आणला, हे त्यांनी केलं, ॲग्रीड. पण बेसिक त्यांनी काही केलं का? त्याच्यात बेसिक काहीच केलेलं नाहीये, लक्षात घ्या. म्हणून त्याचं डोकं कुठं चालतं? त्याच्या बुद्धीच्या मर्यादेपर्यंतच चालतंय. पण ईश्वराच्या डोक्याप्रमाणे त्याचं डोकं चालतं का? ईश्वराच्या डोक्याप्रमाणे त्याचं डोकं चालत नाही, कारण तो ईश्वरापासूनच लांब आहे. आणि ईश्वराच्या ज्ञान जाणीवेचा काही अंश त्याच्यात आलेला आहे. तो पूर्णार्थाने ईश्वर समजून घेऊ शकत नाहीये, पण त्याच्या जाणीवेपुरतं जेवढं ज्ञान आहे तेवढंच त्याला पूर्ण वाटतंय. आणि ते त्याच्या जाणीवेपुरतं पूर्ण पण आहे असं काही नाहीये. म्हणून कुठलाही माणूस असो, त्याचं ज्ञान त्याच्या जाणीवेपुरतं पूर्णच आहे ना. म्हणून कोणालाही तुम्ही ज्ञान शिकवायला गेलात की गेलात गाळात. त्याला ती पार्श्वभूमी असल्याशिवाय तो ते ज्ञान ग्रहणच करू शकत नाही. कारण त्याला ते उन्मुखच ओपन व्हावं लागतं ना, नाहीतर तो शेलमध्येच आहे कायम. कारण त्याला त्याच्या जाणीवेपुरतं संपूर्ण आहे, त्याच्या जाणीवेप्रमाणे तो पूर्ण आहे. एखाद्या कंपनीतला मॅनेजर आहे, त्याला तुम्ही सांगितलं काय हे वाचा भगवद्गीता, तर म्हणेल काय करायची वाचून, मला मिळते तेवढं पुरे, एवढं ज्ञान मला सफिशियंट आहे. तुम्ही काय सांगून त्याला पटवू शकणार आहात का? नाही. त्याला वाटेल तेव्हा त्याची ती गोष्ट असेल. असो, पण सांगण्याचा हेतू काय की हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान दोन प्रकारे चालतं. जे माणसाने तयार केलेलं ज्ञान आहे ते ज्ञान व्यावहारिक ज्ञान म्हणावं लागतं. म्हणजे ते भले माणसाच्या बुद्धीतनं झालेलं आहे म्हणून ते व्यावहारिक ज्ञान होतं, पण माणूस सुद्धा कुठेतरी शोधत आलेला आहे ना, म्हणून ते ज्ञान स्वरूपातच असतं, पण त्याला भूमिका व्यवहाराची असते. म्हणून हे सर्व जे सायंटिस्ट आहेत, ज्यांनी जे विविध शोध लावले, म्हणजे हे आताचे सायंटिस्ट आहेत, हे शोध पूर्वी पण लागलेले आहेत. आता तर हे सगळ्यांच्या समोर येत आहे, त्याच्यामुळे पूर्वी सुद्धा ऋषीमुनींनी लावलेले शोध आहेत. कणाद ऋषी वगैरे यांनी तर ॲटम पासून सर्व शोध लावलेले आहेत, नाही असं नाही. गणिताचा तर केवढा मोठा अभ्यास भारतामध्ये पूर्वी झालेला आहे, पण हे सर्व शोध व्यावहारिक ज्ञानाचे आहेत. हे त्यांनी ते शोध लावले म्हणून ते खूप मोठे झाले का, त्यांना ईश्वर प्राप्त झाला का, असं काही म्हणता येत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे ते बौद्धिक जाणीवेतलं ज्ञान आहे, ते व्यावहारिक आहे, आणि त्याच्यातनं आताच्या दृष्टीने त्यातनं व्यापार घडतो. म्हणून ज्ञान सुरुवात कुठे होते? ज्ञानाला प्ले ग्रुप मध्ये सुरुवात होते. त्याही अगोदर सुरुवात कुठे होते? आई वडील त्याला सांगतात है ना, कसं चालायचं, कसं बोलायचं. मग भले त्याचे लाड करत करत त्याला शिकवतील, परंतु तिथनं ज्ञानाला सुरुवात होते. तो माणूस ज्ञान तिथनं घेत जातो, प्ले ग्रुपला येतो, शाळेत जातो, शाळेतनं कॉलेजला जातो, युनिव्हर्सिटीत जातो, डिग्र्या घेतो, PhD करतो, आणि त्या ज्ञानाच्या जाणीवेतनं तो व्यवहारात उतरतो, व्यवहार ज्ञान घेतो, पैसे मिळवतो. पैशाचा अपव्यय कसा करायचा आणि पैसे सांभाळायचे कसे, या सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडे ज्ञान येतं. पण हे सर्व ज्ञान त्याला कुठनं आलं?
या पुणे युनिव्हर्सिटीतनं आलो असं गृहीत धरा. म्हणून प्रत्येक डोमेन मध्ये एक एक युनिव्हर्सिटी आहे ना. पुणे युनिव्हर्सिटी आहे, कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे, औरंगाबाद युनिव्हर्सिटी आहे, अशा सर्व दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, असं करत करत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पर्यंत आहे. पण या सगळ्या युनिव्हर्सिटीचं ज्ञान एकत्र केलं तरी ते व्यवहार ज्ञानच होतं ना. म्हणून स्पिरिच्युअल स्कूल इज अगेन अ डिफरंट स्कूल, लक्षात घ्या. पण स्पिरिच्युअल स्कूलचाच हा एक अगोदरचा भाग आहे. कारण हा ज्ञान घेऊन व्यवहारात आपल्याला सिद्ध केल्याशिवाय तुम्ही स्पिरिच्युअल स्कूलमध्ये ऍडमिट होऊ शकत नाही. प्रॉब्लेम जो आहे ना तो सगळा इथं प्रॉब्लेम आहे. तिथं करेक्ट कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे अर्जुन कसा आहे, हा व्यवहार ज्ञानामध्ये अतिकुशल आहे. त्याला सर्व माहिती आहे त्या काळातल्या गोष्टींची, आणि तेव्हा मग त्याला स्पिरिच्युअल स्कूलमध्ये स्वतः श्रीकृष्णाने ऍडमिट करून घेतलेलं आहे. लक्षात घ्या. असं आपल्याला आपल्या कर्तृत्वाला वेगळा ईश्वरीय आयाम देत 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 ईश्वराच्या स्कूलमध्ये आपल्याला ऍडमिट करून घ्यावं लागणार आहे. कारण आता तुम्हाला आई वडील काय बोट धरून शाळेत ऍडमिशन घेऊन देणार नाहीयेत. आता तुमची तुम्हाला घ्यायची आहे. अरे लक्षात. म्हणून मला आध्यात्मिक जाणीवेमध्ये जायचं आहे का नाही, मला सेल्फ रिअलायझेशन हवं आहे का नाही, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचंय. आणि मला त्या स्कूलमध्ये भरती व्हायचं आहे. मग मी प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, जे काय असेल माझी ती, पण तुम्ही त्यात गेल्याशिवाय कसं कळेल. तुम्ही प्रायमरी आहात तर प्रायमरी आहात ना, ठीक आहे, फेअर इनफ. पण कधी ना कधीतरी 2 वर्षानंतर पुढच्या वर्गात जाणारच आहात ना. किमान ज्ञानाच्या जाणीवेतनं जाणार. तुम्ही 6 महिन्यापूर्वी मला भेटला, 6 महिन्यापूर्वीचा दिवस आणि 6 महिन्यानंतरचा दिवस, हे का झालं? कारण तुम्ही ऍडमिट करून घेतलं. म्हणून तुम्ही ऍडमिटच नसतं केलं तर तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, वेगळं काय झालं असतं. असं म्हणून आपल्याला ईश्वराच्या जाणीवेला, म्हणजे ईश्वराच्या ज्ञानाला असं म्हणू, सुरुवातीला उन्मुख करावं लागतं. आपण होऊन त्याला सामोरं जावं लागणार आहे. तुम्ही सामोरच नाही गेलात तर ज्ञान मिळेलच कसं. आपण होऊन म्हणजे ती ऊर्जा आपल्यातच तयार करावी लागणार आहे की मला हे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. कारण हे ज्ञान, ते तुमची धारणा तशी असल्याशिवाय माणूस त्याला एक प्रकारे उन्मुखच होत नाही. म्हणून त्याला ध्येय लागतं. कारण या ज्ञानाची गरज काही नाहीये ना, तुम्ही जगणारच आहात. गरज आहे का काही तशी पाहिजे. जीवन आपल्या ज्या जाणीवा आहेत त्याला पूर्णत्व ईश्वराने ऑटोमॅटिक दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे विशेष प्रयत्न करावे लागतात. म्हणून ते आपणहूनच तासावं लागतंय. कारण आता काय झालेलं आहे, आपल्या पेन्सिलीला टोक व्यावहारिक ज्ञानाने लिहून लिहून ते शिसपारात गेलेले लक्षात. आणि आपल्याला आता वाटतं की पेन्सिल कशाला पाहिजे, आता आपणच सर्वज्ञ आहोत. पण तसं नाहीये. या पुढच्या ज्ञानाला ती पेन्सिल परत बाहेर काढावी लागणार आहे आणि परत तिला या ज्ञानासाठी तासावं लागणार आहे. लक्षात घ्या, अशी भूमिका आहे. म्हणून सर्व ज्ञानात श्रेष्ठ होय, कारण हे सर्व ज्ञानात श्रेष्ठ आहे. हे आतापर्यंत जे ज्ञान घेतलं आपण ते कमी प्रतीचंच होतं, कमी प्रतीचंच आहे, हे प्रथम मान्य करावं लागतं. आणि मी श्रेष्ठ ज्ञानाचा भोगता नाहीये हे प्रथम मान्य करावं लागेल. आणि मला आता श्रेष्ठ ज्ञान हवं आहे असं करावं लागेल. आणि सर्व गुह्यातही गुह्य आहे. म्हणून आतापर्यंत जे मी अगदी डोकं खाऊन खाऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास केला, डॉक्टरेटचा अभ्यास केला, काय पेपर्स लिहिले, काही केले, आणि मी म्हणतो काय मी गुह्य ज्ञान, गुह्य म्हणजे केवढा मला या सर्व ज्ञानप्राप्तीसाठी त्रास झाला.
पण ते अवघड आहे. थर्मोडायनॅमिक्स विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणं किती अवघड गोष्ट आहे, विचार करा. इंजिनिअरिंगची मॅथ्स एका झटक्यात सगळी सोडवता येणं हे फार कमी मुलांना जमणाऱ्या गोष्टी आहेत, लक्षात. त्यामुळे या गोष्टी अवघड वाटतात, तरी त्या मी सगळ्या करून आलेलो आहे, म्हणजे मी किती हुशार आहे बघा, असा तो माणूस मानत असतो आणि त्याला तो गुह्य समजत असतो. पण हे मौनातलं जे थर्मोडायनॅमिक्स चालू आहे हे कळतच नाही, आलं लक्षात. याची जी एनर्जी सगळी फिरती आहे सर्वत्र, याची जाणच नाही. आजूबाजूचं जाऊ द्या, आपल्या आतलं तरी थर्मोडायनॅमिक्स कुठं कळलंय. कुठल्या पदार्थाला कुठल्या प्रकारची हीट लागते त्याप्रमाणेच त्याचं पचन होतं हे कळलं का कधी आपल्याला? नाही कळलं. आपल्याला कसं विरघळवलं जातं बटाटा आपल्या मधल्या रक्तात कसा विरघळला जातो हे कधी कळलं का? नाही कळलं. आता मांसाहार खाणारे तर त्यांनी तर याच्यावर खूप जास्त विचार करावा, कसं विरघळलं गेला आहे की नाही. व्हेरी डिफिकल्ट, पण ते जातं. हे कशा प्रकारचं सगळं इंजिनिअरिंग आहे त्याच्यात. नुसतंच इंजिनिअरिंग नाहीये, रसायनशास्त्राची MSc PhD करणाऱ्यांनाही कळत नाही. कसं करणार? गणित, या सगळ्याचं गणित आहे. परत तुम्ही जन्मापासून आतापर्यंत वाढत गेलात, प्रत्येकाची वाढीचं गणित वेगळंच आहे की नाही. की अगोदर चला लहान मुलगा झालेला आहे ना आता, हा देवाने ठरवलं नाही आता फक्त याचे डोळेच वाढू, मग नंतर बघू हाताचं काय करायचं ते. असं थोडीच झालंय. ऍट ए टाइम सगळं वाढतंय आणि प्रत्येकाच्या वाढण्याच्या दिशा ठरलेल्या आहेत. हा, हातासारखे डोळे वाढत नाहीत. हा विचार करायला पाहिजे ना. आपण कधी या गोष्टीवर चिंतनच नाही करत कधी. त्या निमित्ताने हे चिंतन करणं गरजेचं आहे. मग हा अभ्यास नाही का? हे ज्ञान नाही का? यातनं मिळतं काय आपल्याला? कळतं काय की अरे हे काहीतरी वेगळं आहे आणि हे ज्ञान गुह्य आहे. मग हे गुह्य ज्ञान म्हणजे काय नेमकं ते मी तुला गुह्यातही गुह्य होय, हे अत्यंत पवित्र, म्हणजे सर्व पवित्रात पवित्र आहे. कारण हे माझं ज्ञान आहे, शुद्ध आहे. आणि ते शुद्ध असल्यामुळे हे फक्त ज्ञान तुझ्यापुरतं मर्यादित नाहीये, ते प्रत्येक जीवाला अप्लाय होते. हा, एकदा का त्याचा जन्म झाला कुठल्याही स्थितीत हो, जार अंडज स्वेदज उद्भिज, तेव्हा त्याच्या प्रारब्धाप्रमाणे जे आहे त्याप्रमाणे ते होईल आणि त्याप्रमाणेच त्याच्या सर्व विकारांना आकार येत जाईल. विचार करा. आहे की नाही. मग किती गुह्य झाले असं. म्हणून पवित्रात पवित्र आहे, त्याचा साक्षात अनुभव येतो. हे ज्ञान धर्माला धरून आहे. म्हणून ज्याचा जो धर्म आहे त्याच्या धर्माप्रमाणेच त्याचं ते सगळे ज्ञान चालतं त्याचं. म्हणून पशुचा धर्म पशुचा धर्म आहे, मानवाचा धर्म मानवाचा धर्म आहे, अग्नीचा धर्म अग्नीचा धर्म आहे, वायूचा धर्म वायूचा धर्म आहे, पृथ्वीचा धर्म हा पृथ्वीचा धर्म आहे. हा, म्हणून प्रत्येकाच्या धर्माच्या जाणीवा त्या त्या जाणीवेप्रमाणेच त्यांचे आकार उकार आणि विकार ओंकारात समाविष्ट आहेत. लक्षात ठेवा. कसा आहे ओंकार प्रत्येकाचा, आहे की नाही. वेगळाच ओंकार आहे हा. हा ओंकार कळावा लागेल ना, त्याशिवाय कसं चालेल आपल्याला. म्हणून धरून आहे ते प्राप्त करून घ्यायला अत्यंत सोपे आहे व प्राप्त झाल्यावर अक्षय टिकणारे आहे. आणि ते एकदा का प्राप्त झालं की ते अक्षय टिकणार आहे. जे जाणणे या सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्याचा गोसावी पवित्रा राहो. जाणण्याला योग्य
अशा जितक्या उत्तम विद्या आहेत त्या सर्व विद्यांमध्ये या ब्रह्मविद्येला सर्वश्रेष्ठ अशी थोरपणाची आचार्य ही पदवी मिळाली आहे. आणि सर्व गुह्यात गुह्य अशी ही ब्रह्मविद्या गुह्यांचा राजा आहे व सर्व पावन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. आता हे सर्व मी तुम्हाला विस्ताराने सांगितलं आहे ना, ते गुह्य कसं आहे ते. आणि धर्माचे निजधाम देवीची उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे. त्याचप्रमाणे ही ब्रह्मविद्या सर्व धर्माचे नित्य राहण्याचे ठिकाण आहे व उत्तमाचे उत्तम म्हणजे हिच्यापेक्षा उत्तम दुसरी कोणतीच विद्या नाही. ही विद्या प्राप्त झाली असता पुन्हा जन्म मरणाचे दुःख भोगावे लागत नाही. म्हणून तू जे काही पाप पुण्य वगैरे वगैरे बोलतो आहेस त्यापेक्षा तुला हे ज्ञान देणं आता खूप गरजेचं आहे आणि ते मी तुला देतो. आणि ते ज्ञान कसं आहे? मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंभूचे असे प्रत्यक्ष पावो लागे तैसे आपैसयाची. मी स्वामींकडनं जेव्हा अनुग्रह घेतला होता स्वामी स्वरूपानंदांकडनं, तेव्हा लहान होतो, त्यावेळेला त्यांनी मला ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला आणि नित्यपाठ काढल्यानंतर ते उघड म्हणाले आणि मी उघडलं त्या बाकावर बसून त्यांच्या, तेव्हा आलेली ही ओवी आहे. म्हणून मी ती विशेष यांनी तुम्हाला सांगतो. मोठे गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे. म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये स्वयंभूपणे असतं. हृदय म्हणजे अंतःकरण चतुष्टय. म्हणून हे अंतःकरण चतुष्टय जस जसं ईश्वराला उन्मुख व्हायला लागतं म्हणजे ईश्वराच्या ज्ञानाला साकार व्हायला लागतं तेव्हा ते आतूनच आपल्यामधनं आकार घ्यायला लागतो असं म्हणा आहे ना. म्हणून आपण फक्त त्या ज्ञानाला सामोरं जायचंय, ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ईश्वर त्याच्यातनं समजून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात येईल की गुरुचा अनुग्रह जो असतो ना तो यासाठी असतो की ते ज्ञान जेव्हा तुम्ही चिंतनात आणि मननात जाता ना तेव्हा ते हळूहळू हळूहळू आतून उमलायला लागतं. म्हणून ते मोटकं आहे. म्हणून काय म्हणलं? मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. म्हणून मोठके शब्द असतात. अनुग्रहाच्या वेळेला काही खूप बडबड नसते. लक्षात मोठकं असतं ते ज्ञान त्या जीवाला दिलं जातं, संक्रमित केलं जातं आणि ते मग त्याच्या हृदयामध्ये असतंच. खरं हृदयात असतं म्हणजे काय? कारण प्रत्येक जणच ज्ञान म्हणजे ईश्वराकडनं जेव्हा आपण इथं जन्म घेतो का साधा विचार करा, आपण ते ट्रॅक करू शकत नाही जीवात्मा, हे पाहिलं. पण तो जीवात्मा म्हणून जिथं असतो आपण तिथं आपल्याला ईश्वराचं संपूर्ण स्वरूप कळत असतं आणि आपण जीवात्मा काहीच करू शकत नसतो. काहीच करू शकत नसतो याचा अर्थ नीट समजून घ्या मी काय म्हणतोय तो. कारण तुम्हाला जरी तिथनं ईश्वराची जाणीव झाली तरी तुम्हाला हात नसतात, पाय नसतात. तुम्हाला ही जी दृष्टी प्राप्त आहे ही दृष्टी पण नसते, फक्त ससंवेद्य होत असतं. बाहेरचं विश्व ससंवेद्य होत असतं पण कळत काही नसतं. अशा त्या बंदिस्त जाणीवेमध्ये आपण असतो, त्याला जीवात्मा म्हणतो. म्हणून जो काही ईश्वराला नमस्कार करायचा आहे, जे काही करायचं आहे ते या जन्मातच करून घ्या. कारण पुढे हातही नसणार आहेत, शरीरही नसणार आहे, फक्त जाणीवा असणार आहेत. आणि असा हा जाणीवेचा पुरुष किंवा जे जीवात्मा जो आहे तो जीवात्मा या जीवन जगत असताना जे संस्कार घेऊन जगतो त्याच्यातनच त्याला ती करेक्ट पोझिशन मिळते, ज्याला आपण सप्तस्वर्ग किंवा सप्तपाताळ असं म्हणतो. आणि तिथं तो गेल्यानंतर त्याला समजतं की अरे हे काहीतरी अजूनच विचित्र झालं, त्यापेक्षा पृथ्वी बरी होती, अशी परिस्थिती निर्माण होते त्याची. आणि विचित्र कारण तिथं काळ नावाचा विषय खूप खोल असतो. असे रोजचे दिवस चालले बाबा, तिथं दिवस कधी संपतायत वाटच बघावी लागते.
कारण इथले 1000 दिवस होतात तेव्हा तिथला 1 दिवस होतो. तुम्ही साधा विचार करा, म्हणजे कसं गणित असेल मधलं. हे केवढी वाट आहे त्याच्यामध्ये, आणि त्यातनं बाहेर पडायचंय. आता तर आपल्याला बाहेर पडण्याचं म्हणजे असं काही विषय येत नाही डोक्यात, कारण इतकं अज्ञान आहे आपल्यामध्ये. पण तिथं तसं नसतं. जसं एखाद्याला तुरुंगात ठेवलं असेल आणि रोज त्याला डांबून खायला प्यायला काही न देता ठेवलं असेल समजा, तर त्याला असं वाटतं ना की ही शिक्षा कधी संपणार आहे आणि मी बाहेर कसा पडणार आहे. आणि तेव्हा तो काय म्हणत असतो की नाही नाही माझ्यावर कृपा करा. तो त्या जेलर असतो त्याला लिहून देत असतो आणि तो जेलरही पाहत असतो. पण तो म्हणतो नाही, कोर्टाने न्याय दिलाय, तुला 5 वर्षाची शिक्षा आहे की नाही. मग 5 वर्ष डांबून राहा, तसाच राहा, तेच कर, सर्व काय खडी फोडायचे काय असेल ते कार्यक्रम ते कर, ते करावं लागतं. पण तिथं तो मग गुपचूप आनंदाने राहतो म्हणजे चांगल्या प्रकारे वागायचा प्रयत्न करतो. हे साधारण जेलमध्ये असं घडतं ना, ते सांगतंय. आणि तिथं तो विनंती काय करत असतो त्या जेलरला भेटला की साहेब कृपा करा, लवकर सोडवा मला, बघा काही जमतंय का, वरती सांगून बघा, कोर्टाला विनंती करून बघा, वगैरे वगैरे. या विनवण्या चाललेल्या आहेत त्याच्या, आहे की नाही. तशीच स्थिती असते. आणि तिथं तो जीवात्मा तळमळत असतो आणि त्याला ते मग असे जे वरचे सोल असतात, सत्यम मधल्या जाणीवेतले किंवा अजून वरच्या स्टेजवरचे असे जे सोल्स असतात ते त्याला भेटत असतात. तो जर चांगला असेल तर, म्हणून त्यांच्या भेटण्याच्या वेळा ठरलेल्या असतात आणि ते त्याला आधार देत असतात. जसं तो कैदी जो असतो त्याला आपल्या घरातल्या लोकांना भेटायची इच्छा असते की नाही, मग त्यांना वेळ दिलेली असते, त्याप्रमाणे ते भेटत असतात, आपल्याला कळत नाही ते, पण त्याला तो आधार असतो. म्हणून त्या रचनेप्रमाणेच ही रचना आहे साधारण, किंबहुना त्या रचने ही मानसिकताच माणसाची अशी आहे की तो ती रचनाच तशी करतो. पण त्याच्यातलं अति म्हणजे क्रौर्य जे आहे ते ब्रिटिशांनी दाखवलं किंवा औरंगजेबाने दाखवलं, जे काय असतील ते, आहे की नाही. कारण हे क्रूर आहेत, हे माणसंच नाही जनावरच आहेत, लक्षात ठेवा. म्हणून यांच्या नादी लागायचं नाही. म्हणून माणसांनी केलेले नियम हे थोडे ईश्वरत्वाकडे जाणारे आहेत असं तुमच्या लक्षात येईल. म्हणून तिथं त्या परवानगी दिल्या जातात, भेटायला दिलं जातं, आहे ना. आणि त्याप्रमाणे मग ते भेटतात आणि ते त्यांना विनंती करत असतात आणि तेही सांगतात ठीक आहे, चांगलं आहे, तू बघ, तुला हे घे. आणि तेव्हा त्याला कळतं की ही प्रकृतीचं संपूर्ण काय आहे. आणि तेव्हा त्याला मग तो एक एक प्रार्थना करायला लागतो की नाही नाही, मला आता परत जन्म द्या, मी पृथ्वीवर जाऊन चांगला वागेन, मी देवाची आराधना करेन आणि मला याच्यातनं सोडवा, याच्यातनं संपूर्ण जन्म मरणाच्या याच्यातनं, असं तो म्हणत असतो. आणि जेव्हा केव्हा नियतीने त्याच्या प्रारब्धाच्या भूमिकेतनं सर्व रचना खाली केलेली असते आणि त्याला वेळ जातो, इतकं सोपं आहे काय. मग ती रचना तयार होते आणि तेव्हा हनुमंत परवानगी देतात, लक्षात घ्या. कारण हनुमंताला तिथं प्राण फुंकायचा असतो आणि तो जो प्राण फुंकायचा असतो त्यावेळेला तो प्राण त्याच गुरुत्वाच्या जाणीवेतनं आलेला असतो की तू हे समजून घे की मी ब्रह्म आहे आणि सर्व खलविदं ब्रह्म. या प्राप्तीसाठी तुला मी माणूस म्हणून जन्माला घालत आहे. गुरुपुत्र वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे मी. मग हा जन्म त्यामुळे मिळालेला आहे आपल्याला. परंतु आईच्या गर्भामध्ये मग ते सर्व येतं ना, ईश्वर आत्मा सर्व ईश्वर येऊन बसतो ना तुमच्यामध्ये. कोणामुळे आला तो काय आपल्या कर्तृत्वाने आलाय का? ईश्वर आपल्या कर्तृत्वाने आलेला नाहीये. त्या प्रकृतीला आपल्याबद्दल प्रेम वाटलं, त्या हनुमंताला आपल्याबद्दल प्रेम वाटलं की अरे खरंच हा आपण सांगू ते ऐकेल आणि आपलं जीवन घडवून आपल्याला आपल्यापर्यंत येऊन पोचता होईल, ब्रह्मज्ञानी होईल तो, असं त्याला आपण शब्द दिलेला असतो. आणि तो शब्द आईच्या गर्भातनं बाहेर पडलो की आपण विसरून जातो. मग ते परत जागरण करावं लागतं.
आलं का लक्षात? ही अशी घटना आहे. म्हणून ते काय म्हणतात इथे, मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे. यासाठी गुरु काय करतो की तुमच्या मधले आतमधला जो वेद आहे, जो आत्मा आहे, त्याला एक प्रकारे त्याची जाणीव तुम्हाला, पण तो आहेच. परंतु पुढे काय होतं, आणि हृदयी स्वयंभची असे, तो आहेच ना तुमच्यामध्ये, पण प्रत्यक्ष भावो लागे तैसे आपैसयाची. म्हणून तो आपोआप हळूहळू या मार्गावर जसे तुम्ही चालायला लागता तसा तो हळूहळू तुमच्यातनं व्यक्त स्वरूप धारण करायला लागतो. आणि हा अनुभव माझा आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते अशातला काही भाग नाही. म्हणून ही ओवी त्यावेळेला मला आली अनुग्रहाच्या वेळेला, आणि त्याची संपूर्ण वाटचाल जीवनामधनं कशी कशी होत गेली. म्हणून मला अहंकार नाही आहे, मला हे स्वामींची सगळी हमाली मला करावी लागते इथं, कारण ते आतून बोलायला लागतात ना. मग आतून बोलायला लागले की आपोआपच होतं ते. कोणाला सांगण्यासाठी काही व्यवस्था आहे का इथं? कारण त्यांना वाटलं बोलायचं की ते बोलणार आहेत. आपण काय, आपण फक्त पोपटपंची, निमित्त मात्र आहे की नाही असं. म्हणून ते म्हणतायत काय, श्री गुरुमुखाने आत्मज्ञानाचा नेटका उदय झाला की, त्यांनी थोडा म्हटलंय लक्षात, तर नेटका, कारण ते मोटके आणि नेटके हेच महत्वाचं आहे त्याच्यातलं लक्षात. उदय झाला की ते आपल्या हृदयात मूळचेच आहे असा आपोआप प्रत्यक्ष अनुभवही येतो. तेवीची गा सुखाच्या पावटी, चढता येईजे जयाच्या भेटी, मग भेटल्या कीर मिठी, भोगणे याही पडे. ज्या ब्रह्मवस्तूच्या भेटीला सुखाच्या पायरी पायरीने चढता येते, आणि मग ब्रह्मवस्तू भेटल्यावर भोगतेपणालाही मिठी पडते. म्हणून भोगोने अभोगता होतो तो, लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत या हळूहळू चढाव्या लागतात, आणि या ब्रह्मसुखाच्या पायऱ्या आहेत. या भूमिकेतनं आपल्याला हे बघावं लागतं. तर मला वाटतं आपण इथं आता थांबूयात, आणि पुढचा विषय जो आहे परिभोगाची आहे, ऐली कडेली मेरे वगैरे, ते पुढच्या याच्यामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.